जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जाताय, तुम्हाला भिन्न-भिन्न प्रकारचे लाईफस्टाईल दिसतात. कोणी 20मध्ये एंटरप्रेन्योर झालंय, तर कोणी 30मध्ये काही वेगळं करतंय. कोणाची फॅमिली वाढतीये, तर कोणी सिंगल राउंड ट्रॅव्हल करतंय. आता तुम्ही जेव्हा ह्या डेटा पॉइंटसोबत स्वतःचं आयुष्य कंपेअर करता, तेव्हा तुम्हाला एक गॅप दिसतो, की मी तर असं करतोय आणि मला असं काहीतरी करायचं आहे. त्या गॅपमध्ये 2 प्रकारचे व्यक्ती निर्माण होतात. एक ते असतात, जे थरो रिसर्च करतात आणि तो पाथ फॉलो करतात, ज्याच्यावरून ते त्या लाईफस्टाईलमध्ये आजपासून 6 महिन्यांनी राहू शकता. 6 महिने, 12 महिने, 18 महिने, जोही एक्स नंबर ऑफ मंथचा टाईम आहे. ते झालं पॉझिटिव्ह चॅनलिंग ऑफ युअर क्रिएटिव्हिटी. कारण तुम्ही काय पाहिलं, काही प्रकारे इन्स्पायर झाले आणि त्या पाथवर तुम्ही चालत गेले. दुसरे ते प्रकारचे लोक आहे, जे ह्या सगळ्या लोकांना पाहता आणि सतत इन्सिक्युअर होत राहता. इन्सिक्युअर होऊन ते विचार करता, की माझं आयुष्य असं का नाही? ह्या व्यक्तीने जर तसं केलं आहे, तर मी का ह्यात नाही? आणि ते कधी तो गॅप फिल करत नाही आणि सिन्स ते गॅप फिल नाही करत, एका प्रकारची इन्सिक्युरिटी येते. इन्सिक्युरिटी नंतर साधारणपणे डिप्रेशन येतं आणि मग तो पूर्ण एक नवीन गेम निर्माण होतो. मी गेम ह्यासाठी म्हणतोय, कारण जर तुम्ही त्या फेजमध्येही पॉझिटिव्हली राहिला आणि एक्सपर्ट सपोर्ट घेतला, या व्यतिरिक्त तुम्हाला आतून काय पाहिजे तो विचार केला, तर ती सगळ्यात पॉझिटिव्ह फेज आयुष्याचीही राहू शकते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही निगेटिव्हिटीकडे पाहत नाही. इनफॅक्ट निगेटिव्हिटीवरून काही पॉझिटिव्ह कसं घडू शकतो, आपण आपल्या चॅनलवर त्याबद्दलच बोलणार आहे. आता ह्या सगळ्यामध्ये काय होतंय, की जेव्हा तुम्ही एका दुसऱ्या व्यक्तीची लाईफस्टाईल पाहताय, तर आपण फक्त त्यांच्या आयुष्याची 30 सेकंड, 40 सेकंड, 1-1.5 मिनिटं, 3 मिनिटं, 15 मिनिटं पाहतोय. पण त्यांनी जे वर्ष घातले आहे तिथपर्यंत येण्यासाठी, ते खूप कमी लोकं दाखवतात. आणि जसं तुम्हाला माहिती आहे मार्केटिंगचा फंडा हा आहे आजकालचा, की जेही प्रॉडक्ट ॲडव्हर्टाइज करताय, तुमच्या इन्सिक्युरिटीला ते ट्रिगर करतं. सोशल स्टेटस असू शकतं, फिजिकल अपीअरन्स असू शकतं किंवा काही एक्स-वाय-झेड फॅक्टर्स. पूर्ण मार्केटिंग इंडस्ट्री त्यावरच चालतीये, की कसं या व्यक्तीचे इमोशन्स ट्रिगर करायचे सो दॅट त्या ट्रिगरमुळे हा व्यक्ती जाणार आणि त्यांचं प्रॉडक्ट विकत घेणार. आता जेव्हा ही पूर्ण इकोसिस्टम अशी बनली आहे आणि ह्या इकोसिस्टमचा आपण सर्वजण भाग आहोत, तर तुम्हाला हा विचार करायचा आहे, की तुम्ही मेंटल क्लॅरिटी कशी ठेवू शकता? इमोशनल सायलेन्स किंवा इमोशनल सॅनिटी, डिजिटल हायजीन हे सगळे कसं ठेवू शकता? सो दॅट तुम्हाला ह्या इकोसिस्टममध्ये जे घ्यायचंय ते तुम्ही घेणार आणि जसं लाईफस्टाईल क्रिएट करायचंय, तसा प्रकारचं लाईफस्टाईल क्रिएट करणार. हे सगळं सांगणं खूप महत्त्वाचं कारण की मी नोटीस केले. पहिले 2 आठवड्यात जे व्हिडिओ आपले गेले, ते कंटेंट क्रिएशनवर होते. पण हे सगळे जे गोष्टी आहे, की ह्या डिजिटल ओशनमध्ये नॅव्हिगेट कसं करायचं? सगळे लोकं जर त्यांची ॲडव्हर्टाइज टाकताय आणि काही ना काही विकताय, तर त्या सिस्टमला कसं हँडल करायचं? दर दिवशी आपल्याकडे एवढा डिजिटल डंप होतो, एवढी इन्फॉर्मेशन आपल्या मोबाईल थ्रू आपल्या फिंगर टिप्सवर येते, की अवघड असतं ते पाहणं, जे तुम्हाला खरंच हवं आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळतं, की ती गोष्ट नाही अवेलेबल मार्केटमध्ये, तर तुम्ही स्क्रीनच्या ह्या बाजूला का आहे? तुम्ही का नाही रेकॉर्ड करत आणि तुम्ही का शेअर करत नाही तुमची एक्सपर्टीज, तुमचं स्पेशलायझेशन. त्यालाच तर आपण डिजिटल इनोव्हेशन म्हणतो. डिजिटल इनोव्हेशनवर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बोलूया.